गुड मॉर्निंग टू ऑल. जो युनिट नंबर 5 आपला डायोड्स अँड इट्स ॲप्लिकेशन्स, ह्याच्यामध्ये डायोड्सचे जे सेमीकंडक्टर मटेरियल आहे त्या ठिकाणी आपण त्याचा स्टडी लास्ट लेक्चरमध्ये केला होता. त्यामध्ये एन अँड पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, पी एन जंक्शन जे असतात, त्यानंतर पोटेन्शियल बॅरियर, वर्किंग ऑफ पी एन जंक्शन्स डायोड, त्यानंतर फॉरवर्ड बायस अँड रिव्हर्स बायस, वर्किंग रिव्हर्स बायस त्या ठिकाणी आपण बघितलं होतं. ठीक आहे. त्यानंतर झेनो डायोड म्हणजे काय बघितलं होतं आपण. आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे रेक्टिफायर. ठीक आहे. रेक्टिफायर मीन्स, आता रेक्टिफायरचे 2 टाईप दिलेले आहेत इथं, हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड फुल वेव्ह रेक्टिफायर. रेक्टिफायर कशाला म्हणतात? ज्या डिव्हाइस मार्फत रेक्टिफिकेशन केलं जातं. ठीक आहे. आता रेक्टिफिकेशन का गरजेचं आहे? ज्यावेळेस एखादं इलेक्ट्रॉनिक सर्किट असतं, एखादी इलेक्ट्रॉनिक सर्किट ज्यावेळेस असेल त्याला काय गरजेचं असतं? एक डी सी व्होल्टेज सोर्स गरजेचा असतो त्याच्या ऑपरेशनसाठी. त्यावेळेस जो ए सी सप्लाय आपल्याला अवेलेबल होत असतो. ठीक आहे. ज्यावेळेस आपल्याला एखादे ए सी सप्लाय त्या ठिकाणी अवेलेबल होत असतो, त्या ठिकाणी कन्वर्ट करणं गरजेचं असतं डी सीमध्ये. मीन्स ए सी टू डी सी कन्व्हर्जन त्या ठिकाणी गरजेचं असतं. त्या प्रकारासाठी किंवा फॉर धिस पर्पज आपण काय करतो, त्या ठिकाणी आपण ए सी जो सप्लाय त्या ठिकाणी डी सी पॉवर सप्लायमध्ये कन्वर्ट केला जातो रेक्टिफिकेशनद्वारे. ठीक आहे. दॅट मीन्स आपण काय म्हणू शकतो, रेक्टिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग द अल्टरनेटिंग व्होल्टेज ऑर करंट इन टू द करस्पॉन्डिंग डायरेक्ट क्वांटिटी. दॅट मीन्स डायरेक्ट व्होल्टेज ऑर करंट. म्हणजेच काय, रेक्टिफिकेशन्स मीन्स काय सांगता येईल, रेक्टिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग द अल्टरनेटिंग व्होल्टेज, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, ए सी व्होल्टेज ऑर करंट इन टू द करस्पॉन्डिंग डायरेक्ट क्वांटिटी. त्याला ए सीमधून डी सीमध्ये कन्वर्ट करण्याचं काम रेक्टिफिकेशनद्वारे केलं जातं, किंवा रेक्टिफिकेशन आपण त्याला म्हणतो. कशाला? तर ए सीमधून डी सीमध्ये कन्वर्ट करणं. ठीक आहे. द इनपुट टू अ रेक्टिफायर इज अन अल्टरनेटिंग व्होल्टेज. जे रेक्टिफायरला जे इनपुट भेटतं ते काय देतो आहे, म्हणजे आपण ए सी देतो आहे, आणि आपल्याला आउटपुटला काय भेटतं आहे त्या ठिकाणी, युनिडायरेक्शनल ऑर डी सी व्होल्टेज त्या ठिकाणी भेटतं. द इलेक्ट्रॉनिक सर्किट विच कॅरीज आउट रेक्टिफिकेशन इज कॉल्ड ॲज रेक्टिफायर. म्हणजे रेक्टिफायर म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, द इलेक्ट्रॉनिक सर्किट विच कॅरीज आउट रेक्टिफिकेशन इज कॉल्ड ॲज रेक्टिफायर. म्हणजेच सिम्पली आपल्याला रेक्टिफायर्स म्हणजे काय सांगता येईल, रेक्टिफायर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इज यूज्ड फॉर कन्वर्टिंग अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज ऑर करंट इन टू अ युनिडायरेक्शनल व्होल्टेज ऑर करंट. काय सांगता येईल डेफिनेशन्स? रेक्टिफायर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस which is used for converting an alternating voltage or current into a unidirectional voltage or current. आता याची काय सांगितले आहे, 2 प्रकार सांगितले, हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. आता हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये किंवा फुल वेव्ह रेक्टिफायर जर बघितला तर याचे पण अजून 2 प्रकार आहे. ठीक आहे. फुल वेव्ह रेक्टिफायर विथ सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर अँड सेकंड इज फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. आता याच्यातला जो फर्स्ट आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर, या प्रकारचे डायग्राम तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, एक इनपुट ट्रान्सफॉर्मर दिलेला आहे. ठीक आहे. एक इनपुट ट्रान्सफॉर्मर ज्याला काय केलेलं आहे आपण त्या ठिकाणी सप्लाय दिलेला आहे. कोणता सप्लाय दिलेला आहे इनपुटला? सिंगल फेज ए सी सप्लाय. बरोबर आहे. 1 फेज, मग त्याचं व्होल्टेज 230 किंवा 220 त्या ठिकाणी असू शकतं. त्यानंतर आपल्याला आउटपुटला काय भेटतं आहे, त्या ठिकाणी लोड व्होल्टेज भेटतं आहे, म्हणजेच डी सी सप्लाय त्या ठिकाणी भेटतो आहे. ठीक आहे. नाव
याच्यामध्ये जो कन्सेप्ट आहे, आता याची वेव फॉर्म तुम्ही बघू शकता. ठीक आहे, या प्रकारे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, जे इनपुटचं आहे तो ए सी सप्लाय. ए सी मीन्स त्याची जी पोलॅरिटी ती चेंज होते, सायकल काय पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. बट ज्यावेळेस आपण आउटपुटला बघतोय, आउटपुट रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते कशा वेळेमध्ये भेटतं आहे आपल्याला, डायरेक्टली करंटमध्ये भेटतं आहे किंवा डायरेक्टली व्होल्टमध्ये भेटतं आहे. दॅट मीन्स जो सप्लाय तो डायरेक्टली एकच पोलॅरिटी त्या ठिकाणी तो काय करतो आहे, एकच पोलॅरिटीमध्ये दिसतो आहे तुम्हाला. ठीक आहे, मीन्स तो फक्त पॉझिटिव्ह पोलॅरिटी त्या ठिकाणी रिक्वायर्ड करतो आहे. If half wave rectifier, the rectifier is on only on during one half cycle of the AC supply. हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये काय होतं आहे, फक्त हाफ सायकल त्या ठिकाणी दाखवली पॉझिटिव्ह. ठीक आहे, निगेटिव्ह दाखवली आहे का, नाही. आउटपुट बघू शकता तुम्ही. ठीक आहे, लोड करंट आणि लोड व्होल्टेज दिसतंय डायग्राममध्ये. वेवफॉर्ममध्ये बघा तर त्या ठिकाणी काय आहे, एक सायकल कंप्लीट होते ए सी सप्लायची. ज्यावेळेस आउटपुट भेटतं आहे आपल्याला रेक्टिफायरचं, तर सेकंड डायग्राम बघा तुम्ही. याच्यामध्ये सेकंड वेवफॉर्म आहे तो कसा आहे, फक्त वन हाफ सायकल त्या ठिकाणी आहे, परत सेकंडरी जो हाफ सायकल आणि थर्ड हाफ सायकल, असे जे हाफ सायकल आहे त्याला काय म्हणतो आपण, हाफ वेव्ह रेक्टिफायर. इन हाफ वेव्ह रेक्टिफायर द रेक्टिफायर इज ऑन ओनली ड्युरिंग वन हाफ सायकल ऑफ द ए सी सप्लाय. ठीक आहे, सो आउटपुट इज प्रोड्यूस ओनली इन द हाफ सायकल. जे आउटपुट आपल्याला भेटतं ते फक्त हाफ सायकलमध्ये भेटतं. द आउटपुट इज सपोर्टेड ॲट द अदर हाफ सायकल. जे आउटपुट असतं ते काय करतं, सप्रेस करतं कशाला, इन द अदर हाफ सायकलला. द कंडिशनल टेक प्लेस ओनली इन वन हाफ सायकल ऑन सप्लाय इज द नेम ऑफ दिस सर्किट इज हाफ वेव्ह रेक्टिफायर. याला हाफ वेव्ह रेक्टिफायर का म्हटलं जातं, तर याच्यामध्ये तुम्ही फक्त हाफ सायकल सप्लाय त्या ठिकाणी रेक्टिफायरद्वारे प्रोव्हाइड केला जातो. ठीक आहे, आता सर्किट डायग्राम जर बघितले तुम्ही तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, द सर्किटचं कॉन्फिगरेशन त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, जर ई डी सी म्हणजे जिथं आर एल आहे बघा, आर एल इज द काय, तो एक लोड रेजिस्टन्स. आर एल इज द लोड रेजिस्टन्स. द रेजिस्टन्स ऑफ डायोड इज द वन स्टेट. ठीक आहे, डायोडचं जे रेजिस्टन्स आहे ते वन स्टेपमध्ये आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणायचं, स्टेट बी आर एफ अँड द लेट द रेजिस्टन्स ऑफ सेकंडरी वाइंडिंग इज वाइंडिंग बी आर एस. नाव waveform. During the positive half cycle diode is in forward bias, hence the current will flow through the diodes and load resistance. During the negative half cycle of AC supply, the diode is reverse bias, hence the current will not flow through the load resistance. Since the rectifier conducts the current only for half cycle of AC waveform is known as half wave rectifier. काय सांगितलं आहे, ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड इज इन फॉरवर्ड बायस, द करंट विल फ्लो थ्रू द डायोड अँड लोड रेजिस्टन्स. करंट कुठून फ्लो होतो, डायोडमधून आणि लोड रेजिस्टन्समधून. फक्त कसा, तर पॉझिटिव्ह सायकलद्वारे. ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल्स ऑफ एसी सप्लाय द डायोड इज इन रिव्हर्स बायस. ज्यावेळेस ती निगेटिव्ह हाफ सायकल असेल त्यावेळेस काय केलं जातं, आपल्याला माहिती आहे डायोडमधून फक्त वन डायरेक्शनला त्या ठिकाणी सप्लाय कंडक्ट केला जाऊ शकतो. तर त्यामध्ये रिव्हर्स बायसला काय होतं, त्या ठिकाणी डायोड त्या ठिकाणी रिव्हर्स बायसला त्या ठिकाणी कनेक्ट केलेला असतो. हेच द करंट विल नॉट फ्लो थ्रू द लोड रेजिस्टन्स. त्या ठिकाणी कोणताही करंट फ्लो होत नाही through the load resistance, since the rectifier conducts the current only for half cycle of AC form. ठीक आहे, आता अजून याचे ऑपरेशन कशा पद्धतीचे सांगता येईल, की इन द पॉझिटिव्ह हाफ सायकल, ठीक आहे, ऑफ द ए सी सप्लाय द सेकंडरी व्होल्टेज इज पॉझिटिव्ह, E is positive with respect to B is the diode is forward bias and starts conducting. The equivalent circuit of half wave rectifier for the positive half cycle is shown. As the diode starts conducting, the secondary voltage appears almost as it is across the load resistance, as the voltage drop across the conducting diode is very small. ठीक आहे, आता ह्या पद्धतीनं काय बघितलं आहे आपण,
AC आपण काय बघितलं, हाफ वेव्ह रेक्टिफायर. The load voltage is thus positive and almost equal to instantaneous secondary voltage. The load current has the same shape as that of the load voltage since the load is purely resistive. The waveform of half wave rectifier. ठीक आहे. आता हे झालं हाफ वेव्ह रेक्टिफायरचा. जो सेकंड आहे तो काय आहे, सेंट्रल टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. आता ॲप्लिकेशन बघू त्याच्या अगोदर आपण. ॲप्लिकेशन ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर. इट इज यूज इन एलिमिनेटर्स फॉर पॉकेट रेडिओज और एलिमिनेटर्स ऑफ वॉकमन और इन लो कॉस्ट पॉवर सप्लाईज. लो कॉस्ट पॉवर सप्लाईजमध्ये तुम्ही हाफ वेव्ह रेक्टिफायर त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला सेंट्रल टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. ठीक आहे. ह्या पद्धतीची सर्किट डायग्राम आहे त्याची जी वेव्ह फॉर्म आहे ती ह्या पद्धतीनं जनरेट होतात. ठीक आहे. तर फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये तुम्ही बघितलं, हाफ वेव्हमध्ये तुम्ही बघितलं तर काय आहे, एक हाफ सायकल आणि सेकंडरी हाफ सायकल डायरेक्टली कुठं जनरेट होते, एक निगेटिव्ह सायकल कंप्लीट ज्या ठिकाणी इनपुटची होती त्या ठिकाणी सेकंडरी हाफ सायकल त्या ठिकाणी तयार होती. मग सेंट्रल टॅप फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये काय आहे, in full wave rectifier it consists of a step down central tapped transformer, two diodes and purely resistive load RL. डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही काय काय कन्सिस्ट केलेले आहे. स्टेप डाऊन सेंट्रल टॅप ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी यूज केलेला आहे, टू डायोड्स यूज केलेले आहे अँड प्युअरली रेझिस्टिव्ह लोड त्या ठिकाणी यूज केलेला आहे. इन द half wave rectifier the load current flows in only one half cycle of the supply, but in the full wave rectifier it flows in both the half cycles of AC supply. हा जो फुल वेव्ह रेक्टिफायर आहे तो काय करू शकतो, बोथ द हाफ सायकल्स ऑफ AC सप्लाय, जे दोन्ही पण हाफ सायकल्स आहे AC सप्लायचे त्यामध्ये तो एक चार्ज त्या ठिकाणी आउटपुटला कॅरी करू शकतो, एक सायकल त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो. ठीक आहे. या प्रकारे आउटपुट तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता लोड व्होल्टेज कसं भेटते तुम्हाला त्या ठिकाणी, जे पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह पण ची पोलॅरिटी जी इनपुटला आहे तीच त्या ठिकाणी कुठं आहे तर ती आउटपुटला भेटते आपल्याला. कशामुळं, त्या ठिकाणी दोन डायोड यूज करतो आहे आपण. ठीक आहे. किंवा मग जी सर्किट यूज करतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड इज इन अ फॉरवर्ड बायस, हेन्स द करंट विल फ्लो through load resistance and D1. During negative half cycle the diode D2 is in forward bias and D1 in reverse bias, hence the current will flow through resistance and D2. Since the rectifier conducts the current of this cycle, hence it is known as full wave rectifier. आता काय सांगितलं याच्यामध्ये, पॉझिटिव्ह हाफ सायकल डायोड इज इन अ फॉरवर्ड बायस. ठीक आहे. हेस करंट विल फ्लो थ्रू लोड रेजिस्टन्स D1. ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकल द डायोड D2 इज फॉरवर्ड बायस. त्या ठिकाणी काय केलेलं आहे, दोन टाईपचे डायोड यूज केलेले आहे. मग D1 जो आहे तो पॉझिटिव्ह हाफ सायकल त्या ठिकाणी जनरेट करतो आणि D2 आहे तो काय करतो, निगेटिव्ह हाफ सायकल त्या ठिकाणी फॉरवर्ड बायसला त्या ठिकाणी प्रेझेंट करतो. ठीक आहे. D1 इज रिव्हर्स बायस, हेन्स द करंट विल फ्लो थ्रू द रेजिस्टन्स अँड D2. सिन्स द रेक्टिफायर कंट्रोल्स द करंट for this cycle, hence is known as full wave rectifier. ठीक आहे. या प्रकारे त्याचे वेव्हफॉर्म जनरेट केले जातात. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल D1 and D3 are in forward bias and D2 and D4 are in reverse bias and the output current follow from D1 to RL to D3. During negative half cycle D2 and D4 are in forward bias and D1 and D3 are in reverse bias and the output current flows through from D2 RL D4. पीक इन्व्हर्स व्होल्टेज. जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला तो म्हणजे पीक इन्व्हर्स व्होल्टेज. द पीक इन्व्हर्स व्होल्टेज म्हणजे काय, पीक इन्व्हर्स व्होल्टेज म्हणजे काय, इट इज डिपेंड ॲज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ निगेटिव्ह व्होल्टेज अक्रॉस अ रेक्टिफायर डायोड वेन द डायोड इज इन रिव्हर्स बायस. म्हणजेच काय, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ निगेटिव्ह व्होल्टेज
जे निगेटिव्ह व्होल्टेज असतं, ठीक आहे, म्हणजेच जे अल्टरनेटिंग करंटचं जे इनपुटचं जे निगेटिव्ह व्होल्टेज असतं ॲक्रॉस अ रेक्टिफायर डायोड वेन डायोड इज रिव्हर्स बायस, त्याला आपण पीक इन्व्हर्स व्होल्टेज म्हणतो. देन रेक्टिफिकेशन्स किंवा रेक्टिफायर इफिशियन्सी, दॅट मीन्स it is defined as the ratio of DC output power to the AC input power. जो यांच्यामधील रेशो असतो डी सी आउटपुट पॉवरचा आणि ए सी इनपुट पॉवरचा, त्याला आपण रेक्टिफिकेशन इफिशियन्सी त्या ठिकाणी म्हणतो, ठीक आहे. जो नेक्स्ट पॉईंट येतो म्हणजे ripple factor. It is defined as the RMS value of ripple voltage AC component to DC output voltage. Ripple factor means it is defined as the RMS value of ripple factor it is defined as the RMS value of ripple voltage AC component to the DC output voltage. जी ब्लॉक डायग्राम आहे ती बघू शकता डी सी पॉवर सप्लायची. प्रायमरी त्या ठिकाणी एक ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे, रेक्टिफायर सर्किट यूज केलेला आहे. जो डी सी सप्लायमध्ये त्याचं कन्व्हर्जन झाल्यानंतर त्याला एक फिल्टर सर्किटद्वारे फिल्टरिंग केलं जातं, ज्याच्यामध्ये काय होतं एक रेग्युलेटर सर्किट यूज करून त्या ठिकाणी डी सी सप्लायमध्ये कन्व्हर्जन केलं जातं. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज करून त्याला रेक्टिफायरद्वारे रेक्टिफिकेशन केलं जातं आणि फिल्टर यूज करून त्याला रेग्युलर सप्लायमध्ये यूज केलं जातं. Now next term is filters. What is meant by filters? Filters are the electronic circuit used along with rectifiers in order to get a pure ripple free DC supply. फिल्टर कशासाठी यूज केलं जातं तर प्युअर DC व्होल्टेज त्या ठिकाणी मिळवण्यासाठी फिल्टर यूज केलं जातं, ठीक आहे. फिल्टर आर द इलेक्ट्रॉनिक सर्किट यूज अलॉंग विथ द रेक्टिफायर्स in order to get a pure ripple free DC voltage. Till now we have seen that from all the rectifiers we get a pulsating DC voltage. आपल्याला माहिती आहे की आपल्याला रेक्टिफायरद्वारे काय भेटतं, पल्सेटिंग DC व्होल्टेज त्या ठिकाणी भेटतं. बट दिस इज नॉट व्हॉट वी वॉन्ट. व्हॉट वी वॉन्ट इज अ प्युअर DC वेवफॉर्म, ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे, प्युअर DC वेवफॉर्म पाहिजे, ठीक आहे. प्युअर DC सप्लाय त्या ठिकाणी पाहिजे. इन ऑर्डर टू ऑब्टेन अ वी यूज फिल्टर. अ फिल्टर इज कनेक्टेड ॲट द आउटपुट ऑफ द रेक्टिफायर. आपण काय करू त्या ठिकाणी मग एक प्रकारचं फिल्टर यूज करू, जेणेकरून काय करू शकतो आपण त्याला DC सप्लायमध्ये कन्वर्ट केलं जाऊ शकतो. इट इज द इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच कन्वर्ट्स पल्सेटिंग DC व्होल्टेजेस. Types of filters: shunt capacitor filter or capacitor input filter, series inductor or choke filter, and AC filter of choke input filter. आता जे फर्स्ट आहे कॅपॅसिटर काय आहे, शंट कॅपॅसिटर फिल्टर और कॅपॅसिटर इनपुट फिल्टर. ते सर्वात अगोदर बघूया कॅपॅसिटर इनपुट फिल्टर, ठीक आहे. The shunt capacitor filter is used to reduce the ripple content in the output of a rectifier to obtain a pure DC voltage. A full wave rectifier along with the capacitor input voltage is in a C is the filter capacitor which is connected across the load resistance R. The value of C means capacitor, is the value of C is very large. That means a few hundred microfarad in order to reduce the ripple successfully. The electrolytic capacitors are normally used in a filter capacitor. We have shown full wave rectifier with capacitor input filter in figure. However, we can connect the filter capacitor across the output terminal of any other rectifier in a similar way. त्या ठिकाणी काय यूज केलं जातं, एक प्रकारचं फुल वेव्ह रेक्टिफायर यूज केला जातं शंट कॅपॅसिटरमध्ये, आणि त्या ठिकाणी एक प्रकारचा कॅपॅसिटर यूज केला जातो आणि रेजिस्टर यूज केला जातो.
आता याला शंट कॅपॅसिटर काय म्हणतात? द फिल्टर कॅपॅसिटर इज कनेक्टेड अक्रॉस द लोड. जो फिल्टर कॅपॅसिटर आहे तो कसा, त्याला ॲक्रॉस कशाला असतो? तो लोडला, ठीक आहे, किंवा शंटमध्ये कनेक्ट असतो. दिस फिल्टर इज, त्याच्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? शंट कॅपॅसिटर फिल्टर. नाव ऑपरेशन इन द इंटरवल, ऑपरेशन ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर विथ कॅपॅसिटर फिल्टर. आता त्या ठिकाणी ऑपरेशन कशा पद्धतीनं होतं त्याची जी डायग्रॅम आहे, ठीक आहे, तर ती दिलेली नाही समजा याच्यामध्ये. जो नेक्स्ट आहे आपला तो म्हणजे सिरीज इंडक्टर और चोक फिल्टर, ठीक आहे. द सिरीज इंडक्टर फिल्टर जो असतो, द प्रॉपर्टी ऑफ एन इंडक्टर इज दॅट इट ऑपोज एनी चेंज इन करंट थ्रू इट. ज्याची प्रॉपर्टी काय आहे? द कंडक्टर दॅट ऑपोज एनी चेंज इन करंट थ्रू इट, इट बिंग यूज हिअर टू रिड्यूस करंट रिपल इन द आउटपुट ऑफ द रेक्टिफायर, ठीक आहे. नंतर जो आहे तो थर्ड म्हणजे काय आहे? एल सी फिल्टर ऑफ चोक इनपुट फिल्टर, ठीक आहे. एल सी फिल्टर और choke input filter. The inductor filter is prepared for low values of R and the capacitor input filter is prepared for high value of load resistance. The LC filter can give low ripple factor irrespective of the load as it is a combination of two filters. The series connected inductor offer high reactance to the harmonic components in the output and attenuates them, and the parallel capacitor provides a low reactance bypass path for them. This will reduce the ripple further, ठीक है. So next है तो LC filter और choco filter. That means आता ठीक आहे, एल सी आणि चोको फिल्टर आपल्याला कळालं. नेक्स्ट जो आहे आपला तो म्हणजे सी एल सी टाईप. सी एल सी टाईप मीन्स आता याच्यामध्ये काय असतं, याचे जे ॲडव्हान्टेजेस सांगायचे ठरले सी एल सी फिल्टरचे तर काय सांगता येईल? सेम ॲज दोज हू शंट कॅपॅसिटर फिल्टर. सेकंड जो आहे, इन ॲडिशन टू दॅट रिपल फॅक्टर इज व्हेरी स्लो. थर्ड, हाय डी सी व्होल्टेज. आणि डिसॲडव्हान्टेजेस काय सांगता येईल सी एल सीचे? तर इट इज बल्की ड्यू टू यूज ऑफ इंडक्टन्स, कॉस्टली ड्यू टू मोर नंबर ऑफ कंपोनंट्स, current rating of choke needs to be high, power loss takes place in the conductor and high peak diode current, ठीक है. जो लास्ट है तो सी फिल्टर विथ सेंट्रल टैप रेक्टिफायर, ठीक है. सी फिल्टर the initial voltage on capacitor is assumed to be some value in the initial to be charging through Ti and through the point A. After point A, the rectifier's output starts reduce. This will reserve the bias of diode D1 and the capacitor will start to discharge slowly. At point B, rectifier voltage is equal to the voltage of capacitor. Hence, capacitor starts charging again through diode D2 till point C. In this way, the cycle will repeat. या प्रकारे त्या ठिकाणी सायकल रिपीट होत राहते. आणि एल फिल्टर विथ सेंट्रल टॅप रेक्टिफायरमध्ये काय होतं, तर द डायोड D1 and D2 कंडक्ट अल्टरनेटली इन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह हाफ सायकल ड्यू टू द इंडक्टर इन सिरीज with the load of ripple content reduces Gracchus extent and the load current becomes smooth. Higher the value of inductors, lower will be the peak to peak ripple in the load current waveform.